भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज राजादी रामचंद्र भगवान की वैद्य महारुद्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 ऐसी जोडी करा रामकंठी धरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंताटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सेन तेची फळ नाव धड करा सहस्त्रनामाचे ते भव सिंधूचे तडी पावे नाशिवंताटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सेन तेचे फळ तुका म्हणे काळा हाना तोंडावरे भाता बरा हरे रामबाणे नाशिवंताटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सेन तेचे फळ समचरण सरोजम सान्द्रनीलाबुदाभं जगननेतपानि मण्डनं मण्डनाभं तरुण तुलसीमाला कञ्जनं कञ्जनेत्रं सदैदौलासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरण बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपेदान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरे प्रेम सुख शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदत्त काय भक्ती त्याच्या वाटा मज दावया सुवटा नम ज्ञानेश्वरा नम ज्ञानेश्वरा निवृत्ती उधारा सोपान देवा ओम नम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा नूर लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते महायोगी पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्र समागस्तित्रिष्टं तमानंद कंदं प्रब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं प्रब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयांचे केली आज पुराण होय सगळ विद्यांचे अधिग्रंथेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे मी तरी बालक बोबडा बोले कावा कुडा विचुका पाहुले ते चोज करुणी महुले रिजे देवी ते नमस्कार मी आता मस्तक हे पाया हरे मस्तक हे पाया हरे मस्तक हे पाया हरे मस्तक हे पाया हरे या वारकरी संताच्या वारकरी संताच्या या वारकरी वारकरी संताच्या या वारकरी ओ मस्तक पायावरी या वारकरी संताच्या
विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. शूटिंग महाराज की जय. हॅलो हॅलो बोला कुंडली कवधार विठ्ठल नंदेश तुकारा पंढरीनाथ भगवान राजादी रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर संभाजी महाराज की जय. महादेव. हॅलो ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास नाशिवंताटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन तेची फळ. आपल्या पुण्यभूमी येते आज आपल्या या भारत देशामध्ये हर गावामध्ये उत्सव चालू आहे. अनंत ब्रह्मांडाचा नायक विश्वव्यापक जगाला निर्माण करणारा, पालन करणारा, पोषण करणारा, मारणारा, तारणारा, देणारा, घेणारा असा श्रीराम प्रभू अयोध्या येथे मूर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्ताने हर गावामध्ये आमंत्रण आलेलं आहे, पत्रिका आलेलं आहे, अक्षदा आलेलं आहे. आपणाला अयोध्याला जाणं होत नसेल काही हरकत नाही, आपलंच गाव अयोध्या करा आणि तिथं जे मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे तिथं जाऊन जे आपण दर्शन घेता तेच दर्शन इथं घेतल्यानंतर तेवढंच पुण्य प्राप्त होते. तिच्यासाठी हे उत्सव निर्माण केले. भाग्यवान आहे, दैववान आहे, नशिबान आहे, प्रारब्धवान आहे. कारण ज्या निमित्ताने हा कीर्तन सोहळा आहे आणि त्यांच्या दरबारामध्ये आहे बरं का, रामप्रभूच्या दरबारामध्ये उद्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे. त्या निमित्ताने आज कीर्तन सोहळा. माझ्यासारख्या पामराकडे आज कीर्तन सेवा आलेली आहे. कीर्तन सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे श्री संत शिरोमणी जगतवंद्य जगतभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा 4092 मधला सर्वांच्या पाठांतला, सर्वांच्या परिचयातला, सर्वांच्या कानपाठांतला असा हा उत्कृष्ट अभंग निवडलेला आहे. या अभंगामध्ये श्री संत शिरोमणी जगतवंद्य जगतभूषण जगद्गुरु तुकोबारायांनी रामाच्या नावाचं कंठामध्ये धारण करा, जोडी करा म्हणून सांगतात. या अभंगामध्ये रामाचं नाव सांगितलेलं आहे. रामाच्या नावाचं जोडी करा. आपण जन्मामध्ये जोडी करतो, जोडी करत नाही असं नाहीये, पण तुकोबारायांचं बोलणं गोड आहे. तुकोबारायांनी म्हणतात आईशी चुके फेरा गर्भवास, आईशी जोडी करा, कसली बी करू नका. ज्या जोडीनं गर्भवास चुकल असली जोडी करा. महाराजाला प्रश्न विचारले ती जोडी कोणती? रामकंठी धरा. प्रभू रामचंद्राच्या नावाला कंठामध्ये धारण करा. अशी जोडी केलो आपल्या जन्माचं सार्थक होईल. भवसागरामधून, या दुःखाच्या सागरामधून जाता. नवे नवे काळाला सुद्धा दंड देण्याची ताकद
रामाच्या नावाची जोडी केल्यानंतर होऊ शकते असं अभंगाचं सरळ भावार्थ आहे. अभंगाकडे जाण्यापूर्वी अल्पासा पर्याय देणे गरजेचं आहे. सर्वांना माहीत आहे मायबाप आपल्याकडे हे इथं माझं दुसरं कीर्तन आहे, त्या गावामध्ये एक कीर्तन झालंय, तिसरं कीर्तन. मी उभा राहून बोलावं तुम्ही सर्वांनी बसून ऐकावं. माझी पात्रता लायकी नाही बरं का, पण गावकऱ्यांचं मन मोठं आहे, अंतकरण मोठं आहे, दिलदार माणसं आहेत. माग दोनदा आलो मी, मला बघितली आहेत महाराज लईच बारीक आहे रे म्हणून या बारीला उंच केली. महाराज दिसनावी चालले काय नाही म्हणलं उंच केलेलं बरं. कार्यकर्ते मंडळी हुशार आहेत बरं का, म्हणून उंच करून मला उभा केले. आदरणीय मृदंगाचार्य असणारे तानाजी महाराज बरं का, अजून असणारे त्यांच्यासोबत सगळे कमिटी मंडळ. 2-4 वेळेस मला पाटलांचं सुद्धा फोन आलेलं आहे. एकाचं नाव असं नाही, सर्व गावातल्या लोकांनी अंतकरणातून जेव्हा भावातून माझ्यावर प्रेम करतात म्हणून पुन्हा पुन्हा मला या ठिकाणी येण्याचा योग. आणि आपण फार भाग्यवान आहोत, दैववान नशिबान आहोत. कारण आज कीर्तना करता आळंदी क्षेत्रामध्ये राहणारे, माऊलीच्या दरबारामध्ये राहणारे, माऊलीनं त्यांच्यावर कृपाशीर्वाद करणारे असे सुद्धा साधक मंडळी या ठिकाणी आलेले, ज्यांचं उद्या कीर्तन आहे 10 ते 12. हरिभक्तीपरायण आदरणीय माझे परम मित्र असणारे नारायणजी महाराज गरड आळंदी देवाची, त्यांची उपस्थिती आहे बरं का. त्यांनाही दंडवत करतो महाराज. त्यांनी माझ्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहावं एवढा मोठा मी नाही. आणि तसेच असणारे हरिभक्तीपरायण आदरणीय संगीत विशारद भजन सम्राट असणारे विश्वनाथ महाराजजी, त्यांची उपस्थिती आहे, त्यांनाही दंडवत करतो. मृदंग मामुनी असणारे मृदंगाचार्य, तेलंगणामधले भूषण असणारे हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज तेलंगणा, त्यांची उपस्थिती आहे, त्यांनाही दंडवत करतो. आणि भालकीमध्ये राहणारे हंडिकेचे हरिभक्तीपरायण भजन सम्राट अशोकजी महाराज, त्यांची उपस्थिती आहे बरं का. तुम्हाला विनवस ते बी माझ्यावानी बारीकच आहेत आलेत बरं का. सगळे भजनी मंडळ आपले, तुमच्या सर्वांच्या पायर नतमस्तक होतो. पेटी वाजवणारे बाबा गोड वाजवता बरं का, तुम्ही गोड वाजवता. काय लोकांना वाजवता येतच नाही, उगाच पत्त्या फिरवतात. एकाला म्हणलो स्वर दे की रे बाबा, त्यानं म्हणला कितीचं देऊ, 2 तर दे, 2 पत्त्या ओढून मला देऊन टाका. असं नाही, असे गोड व्यक्तिमत्व तुम्हाला मी नमस्कार बरं का. सर्वांना साष्टांग नमस्कार करतो. आणि आपल्या या गावामध्ये मूर्तिप्राण प्रतिष्ठा अयोध्यामध्ये जे उत्सव आहे, आपण काय करता, किती करता, किती उत्सवानं करता. कर्नाटकामध्ये आपल्या ह्या लहानशा गावामध्ये रामाच्या मंदिराच्या समोर किती आनंदाने आपण करता, हे पूर्ण भारत देशाला दाखवण्यासाठी आम्ही वारकरी चॅनल सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय ज्ञानेश्वर महाराज बरं का, तुम्हालाही धन्यवाद, साष्टांग दंडवत करू. गोड व्यक्तिमत्व आहेत. आणि असं नाही चॅनलच करतात असं नाही बरं का, गायन सुद्धा करतात. शुद्ध वारकरी आहेत, हाडमासाचे वारकरी आहेत बरं का. टाळी वाजवा त्यांच्यासाठी. अजून तसेच असणारे आमचे हरिभक्तपरायण आदरणीय गोविंददादा मस्के, त्यांची उपस्थिती आहे. आणि माझ्यासोबत आलेले मृदंगाचार्य माझे भाची असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज देगलूरकर, त्यांची उपस्थिती आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. जवळजवळ 7:30 वाजलेले आहेत, 7:15, 1 तासवर आपणाला गोड चिंतन करायचं आहे.
सर्वांनी न बोलता न उठता सर्वांनी या अभंगाकड चिंतनाकडे लक्ष द्यावं. सर्वांना विनंती आहे. विठ्ठल हर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी जोडी सांगतात. बघा 500 वर्षापासून जे आनंद मिळाला नाही ते आनंद उद्या मिळणार आहे आपल्याला. 500 वर्षापासून आनंद नाही बरं. आपण फार भाग्यवान होता. नुसतं भाग्यवान म्हणता येत नाही. हो. आपण कशावरून भाग्यवान होता. 22 जानेवारी पर्यंत आपण मेलो नाही म्हणून भाग्यवान. आणि देवाला विनंती आहे, हो, तुला नेऊ वाटलं तर ने, पण उद्याचं एक दिवस ठेवू माझ्या सकट बरं का. तुम्हाला म्हणत नाही मी का उद्याचा आनंद. बघा आम्ही येत असताना कित्येक ठिकाणी लोकांनी अडवले आम्हाला. काय आनंद येते, डोळ्यातून पाणी येते. वा भगवंता, पांडुरंगा, परमात्मा, अरे तू कसा आहेस. हो, दरवर्षी दिपाळी आपण करता, दसरा साजरा आपण करता, 5 दिवसाचं दिपाळी आपण साजरा करता. पण हे उद्याची दिपाळी 5 दिवसाची नाही बरं का. हो, 500 वर्षाच्या नंतर आलेली दिपाळी. सेवा करता, सोहळा करताय की नाही. भगवान पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, मरेपर्यंत त्यांना काहीच कमी पडू देत नाही भगवंताने. विठाला जन्मात आल्यानंतर सर्वांना दुःख आहे बाबा. दुःख नाही असा एकही मनुष्य जन्माला आला नाही. सगळ्याला दुःख आहे. तुम्हाला दुःख आहे, आम्हाला दुःख आहे, घरी राहणाऱ्याला दुःख आहे, संसार करणाऱ्याला दुःख आहे, परमार्थ करणाऱ्याला दुःख आहे, संन्याशाला दुःख आहे, ब्रह्मचार्याला दुःख आहे, पैसे असणाऱ्याला दुःख आहे, पैसे नसणाऱ्याला दुःख आहे. हो, बारीक असणाऱ्याला बी दुःख आहे, जाड असणाऱ्याला बी दुःख आहे, खायला मिळणाऱ्याला बी दुःख आहे, न मिळणाऱ्याला बी दुःख आहे. दुःख नाही असा मनुष्य जो देखे जो दुखिया बाबा हो. जंगम जोगी रे काजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जंगम जोगी रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जंगम जोगी रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जंगम जोगी रे. जोगी रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोही नाही. जो देखे सो दुखिया बाबा. सगळे दुखिया होता. आपलं सोडून द्या, आपण तर माणसं होता. आपलं सोडून द्या. ज्यांनी अवतार घेतलेले त्यांनी सुद्धा दुःखी. रात्रंदिवस भजन करणारे ते का सुखी आहेत का. साधू संताला कोणाला दुःख झालं नाही सांगा. इतिहासामध्ये असं नाव आहे का. हे साधू झाले, संत झाले, त्यांना दुःख झालं नाही. नाही नाही नाही, त्यांना तर कळाल्यापासून मरेपर्यंत लोकांनी त्रास दिलं. दुःख सोडा असं म्हणतात. एका मुलीनं म्हणायला लागली म्हणे, मला दुःख येणार नाही. तिला विचारलं, का ग बाई, माझा भाऊ देव आहे, माझा दादा देव आहे, मला कसं दुःख येणार. असं द्रुपदी म्हणले. पण वस्त्र हरणाचं दुःख भोगावं लागलं. 5 जणांनी म्हणले, माझा मेहुणा देव आहे, आम्हाला कसं दुःख येणार. 12 वर्ष वनवास भोगावं लागलं पांडवाला. एवढंच नाही, एकानं म्हणलं, माझा पती देव आहे, मला कसं दुःख येणार. सीतामाईनं म्हणले, हो, रावणाच्या लंकेमध्ये राहावं लागलं. एकाने म्हणले, माझं पोरग देव आहे,
चालवणारा, जगाला ब्रह्मांडाला निर्माण करणारा माझं पोरग आहे असं म्हणणारे दशरथ राजाला दुःख झालं नाही का? वसुदेवाला देवकीला दुःख झालं नाही का? एकानं म्हणलं माझा बापच देव आहे, मला कसं दुःख येणार? लव आणि कुश कुठं जन्माला आले, कोणाला दुःख नाही. स्वतः देव म्हणला मी तर देव आहे, तुला तर 14 वर्ष वनवास भोगावं लागलं बाबा. दुःख नाही असं मनुष्य जन्माला आला नाही. सगळ्यालाच दुःख आहे, पण कारण वेगळं आहे. ऐका बरं का, कारण वेगळं आहे, दुःख सर्वांनाच आहे. दुःख नाही असं नाही, कारण वेगळं आहे. तुमचंही कारण वेगळं आहे, माझंही कारण वेगळं आहे. तुम्हाला वाटते महाराजाला आनंद आहे बाबा, रोज एका गावाला जायचं आणि एकाच्या घरी खायचं, कीर्तन झाल्याबरोबर पाया पडून पैसे देतात. खरं सांगावं, आमचं परवास नुसतं गाडीमध्ये जायला लागलं, झोप नबी जेव नबी त्याच्यावरच आहे, हातावर घेऊन जेवायची पाळी. दुःख आहे. एकाला संपत्ती नाही म्हणून रडतंय. विचारलं बाबा मुलं किती आहेत? मला 3 मुलं आहेत. आनंदामध्ये आहेस का? काय सांगा म्हणलं, त्याला खायलाच काही नाही. दुःख आहे. दुसऱ्याला विचारलं खायला काही नाही, संपत्ती नाही. बरं तुला किती आहे रे बाबा? मला 50 एकर जमीन आहे. वा, आनंदामध्ये. खाणारेच कोण नाहीत म्हणलं. संपत्ती आहे संतती नाही, संतती आहे संपत्ती नाही, दोन्ही आहे. सुखी आहे का? विचारलं बाबा किती मुलं? 5 मुलं आहेत. मुली? 2 मुली आहेत. मग 5 मुलं आहेत, संपत्ती 100 एकर जमीन आहे मला. हो, वा 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 वा. मग आनंदामध्ये आहो का? काय सांगा महाराज, एकटाही पोरग जवळ घेईना. कुठं तिथं सप्ताह झालं का जा तिकडं म्हणतात, विना घेन खा तिकडं मर म्हणतात, कोणी जवळ येईना. संपत्ती आहे संतती आहे, पालन पोषण करणारा नाही म्हणून दुःख आहे. बरं 3 आहे, सुखी आहे का? विचारा बाबा. मुलं आहेत का? 7 मुलं आहेत बघा मला. वा. संपत्ती आहे का? हा, 150 एकर जमीनदार आहे. मग ऐकतात का पोरं? हो, अजून माझ्या हातामध्ये चावी आहे. मी सांगावं पोरं ऐकतात. माझ्या शब्दाच्या पलीकडे एकही सुनबाई जात नाही. माझ्याकडे चाव्या, कारभार माझ्याकडे आहे. हो, फुलाच्या पाळण्यामध्ये बसून हलवतात. संपत्ती सुखानं सोडलं नाही. या परतईवर आल्यानंतर अवतार घेऊन आले, पण दुःख भोगावं लागलं. साधू संत महात्म्याला दुःख बघावं लागलं. तर तुला दुःख नको तर जन्माला येऊ नको. कारण म्हणलं जन्माला येऊन ये तर आईच्या पोटात येऊ नको. आईच्या पोटात आलास जन्म घ्यावा लागते, जन्म घेतलं तर दुःख भोगावं लागते. एकानं आईच्या पोटात आला पण बाहेर निघायला तयार नाही. 1-2 दिवस नाही बरं का. आता आईच्या पोटामध्ये बाळ किती दिवस असतो माय? आमच्याकडं 9 महिने. तुमच्याकडे कसं आहे? आता आमच्याकडे मेल्यानंतर जाळतात, तुमच्याकडे जीव गेल्यावर. जीव गेल्यावर का? नऊ महिने नाही, 10 नाही, 11 नाही, वरीस नाही, 2 वर्ष नाही, 4 वर्ष नाही, 5 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 12 वर्ष. ब्राह्मणाचे पोर एक खेळाची व्याले, पोर एक खेळाची झाले, 12 वर्ष लपाले रे. लपाल रे, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. कापत कापत बाहेर आले. ते नगरच पळून गेले रे, नागवेत पळून गेले रे, नगरच पळून गेले रे. नागवेत पळून गेले. हाय, ऐक गणला तुझा सांगत, जाणून खेळ खेळी रे. ऐक खेळिया तुला सांगत, जाणून खेळ खेळी रे. ऐक खेळ्या तुला सांगतो, जाणून खेळ खेळी रे. जय हो. ऐक खेळ्या तुला सांगतो, जाणून खेळ खेळी रे. 12 वर्ष लपून बसलो. व्यास भगवंताने भगवंताकडे गेले, सांगितले. लगे भगवंताने सूक्ष्म रूप धरून आतमध्ये गेले आणि विचारायला लागले, सुखदेवजी
किती वर्ष राहता आतमध्ये, चला की बाहेर. त्यांनी म्हणले देवा मला संसाराचं भीती वाटायला लागले, परतईवर जन्म घेतल्यानंतर दुःखाची भीती वाटायला लागली. दुःख मग तुम्हाला जर जन्म घ्यायचं नसेल तर आईच्या पोटात कशाला आलो, चला बाहेर. तुम्हाला दुःखाचं पुन्हा जन्म गर्भवासामध्ये न येण्याचं आपण काही साधना करू, चला बाहेर. तर बाहेर निघत असताना कसं निघाले, नाथबाबांनी सांगितलं ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी आले, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले. नागवेच पळून गेले, कापत कापत बाहेर आला आणि ते नागवेच पळून गेले. म्हणजे आईच्या पोटात आलं जन्म घ्यावं लागतं, जन्म घेतलं तर दुःख भोगावं लागते. बाबा तुला दुःख नकोय तर जन्म नकोय, तर आईच्या पोटात येऊ नको, आईच्या पोटात गर्भवासात येऊ नको. त्यांनी म्हणले महाराज गर्भवासामध्ये येऊ नये तर काय करा. महाराजांनी म्हणते मी सांगत ते कर, काय कर. अभंगाचं पहिलं ऐसी जोडी करा रामा कंठीधरा, 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 ऐसी जोडी करा रामा कंठीधरा. हो ऐसी जोडी करा रामा कंठीधरा, ऐसी जोडी करा रामा कंठीधरा. जन चुके फेरा गर्भवास, जन चुके फेरा गर्भवास, जन चुके फेरा गर्भवास, चुके फेरा गर्भवास. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, जय हो. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन. नाशिवंत हाती प्रिया पुत्रधन, नाशिवंत हाती प्रिया पुत्रधन, नाशिवंत हाती प्रिया पुत्रधन, नाशिवंत हाती प्रिया पुत्रधन. ऐसी जोडी करा रामकंठीधरा, जन चुके फेरा गर्भवास, जन चुके फेरा गर्भवास. ऐसी जोडी करा रामकंठीधरा, तेने चुके फेरा गर्भवास, तेने चुके फेरा गर्भवास. बाबा जेणे चुके फेरा गर्भवास अशी जोडी कर. हो गर्भवास चुकवायचा आहे ना तुला, आईच्या पोटामध्ये यायचं नाही ना, मग तू जोडी कर बरं का. मग महाराज ते जोडी कोणते, रामकंठी धरा. रामकंठी धरा म्हणजे या अभंगामध्ये फक्त रामाचं नाव सांगितलेलं आहे, नामकंठी धरा सांगितलं नाही, कृष्ण असं सांगितलं नाही, रामकंठी धरा रामाचंच नाव सांगितलेलं आहे. का ना म्हणलं रामाचंच का नाव सांगितलेलं आहे, सर्वांना माहित आहे. रामाचं नाव रामाच्या नावावर रावणाचा सुद्धा विश्वास होता, सर्वांना माहित आहे. आपण रामायण ऐकता, रामायणामधलं दृष्टांत येऊन गेले सर्वांना माहित आहे. सगळे दैत्य मंडळी रावणाकडे गेले, राजा आम्हाला तुमच्याकडे राहायचं नाही, आता आम्ही जाता. का रे बाबांनो, नाही म्हणलं आम्हाला भीती वाटायला लागली. कशामुळे भीती, कशाची भीती, काय नाही असं तुमच्यापेक्षा तुमच्या शत्रूचं बळ जास्त आहे. जास्त आहे कशावरून जास्त आहे, हो नाही त्यांच्याकडे काय 18 पद्म वानर 56 कोटी माकडं 72 कोटी त्यांच्याकडे आहेत. ते बरोबर आहे, त्यांच्याकडे काय पद्म माकडं अस्वल वानर हेच आहेत की,
पण माझ्याकडे काय माहित आहे का तुम्हाला? माझी संपत्ती, माझी ताकद, माझं गणगोत, 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 1,25,000 पंतू, सप्तकोटी घरे शुद्ध कांचनाची, 7 लक्ष घरे काचेची, 7 लक्ष घरे तांब्याची, पुरी लंका सोन्याची, 33 कोटी देव माझ्या ताब्यामध्ये आहेत. हो, पावसानं सडा सारवण करायला नोकरी करतो, वाऱ्या देवानं झाडून काढायला नोकरी करतो, गणपती बाप्पानं गाडवं राखून आणण्यासाठी नोकरीला आहे, ब्रह्मदेवानं पंचांग सांगण्यासाठी नोकरीला आहे, अग्निदेवानं स्वयंपाक करण्यासाठी नोकरीला आहे, कैलासाला हलवायची ताकद माझ्याकडे आहे. येड्याओ, अरे कमी बलवान नाही मी. 9 घराच्या पायऱ्या केलो, त्यांच्या छातडावर पाय देऊन सिंहासन गादीवर बसणारा एवढा बलवान आहे मी. त्यांनी म्हणले बरोबर आहे हो, हो, पण तुम्हाला माहिती नाही, राम आहेत ना, त्यांनी समुद्रावर दगडाचं सेतू बांधून यायला लागले, त्यांच्या हाताने दगड बुडाले नाहीत. एवढंच आहे का? माझ्या हाताने का बुडतात का? हा ना, बरं दगड आणतो ना, मला बघाव तर बघाव, लहानस दगड आले. अरे लहान नाही, मोठा आण. मोठं दगड आणले, दिले रावणाला. रावणाने घेतलं. इथं पाण्यात नाही, मध्ये जातो बघा. मग एवढ्या पाण्यात काय, मधल्या पाण्यात जातो. इथंपर्यंत पाण्यात गेले. गेल्यानंतर एक मंत्र म्हणले आणि सोडले, ते बुडलंच नाही. सगळ्यांनी म्हणले रावण की जय. आता रावणातल्या जातीतले रावण की जयत म्हणणार की, पण आपण राम की जय म्हणावं लागते. आतापर्यंत न म्हणलं असं हरकत नाही, पण इथून जे म्हणत नाही ते हिंदूतलं नाही. विठाला एवढं झाल्यानंतर आनंद वाटलं. मग रात्री मंदोदरीला कळालं, मंदोदरीनं आल्याच्या नंतर बघितले, मला काहीतरी लोकांनी जय जयकार करायला लागले. होय ग, हो हो, म्हणजे तुमच्या हातानं दगड न बुडता तरलं म्हणे. हो हो, तरलं तरलं. खरं सांगा मालक, कशामुळं तरलंय? गप बस की, कशाला लोकांचं. आणि तुला जर सांगितलं, तू गाव सगळं सांगतोस. कोण नालाचं सांगू नको म्हणतात, गाव सगळं फिरून सांगतात. नाही नाही, सांगावंच लागतंय, सांगावंच लागतंय. बरं, सांगायला लागलं. काहीच नाही. मंदोदरी त्या दगडाला घेतलो, मध्ये गेलो, त्या दगडाला म्हणलो, ए दगडा, तू जर बुडालास, तुला रामाच्या नावाची शपथ आहे म्हणून टाकूल हो. ते बुडालं नाही. मंदोदरी म्हणले, दगडाला कळालं रामाचं नाव किती मोठं आहे, अजून तुम्हाला काही अक्कल आली? विठाला एवढंच नाही, रामाचं नाव देवादी देव महादेव सुद्धा घेत होते. भजन करी महादेव, हो भजन करी महादेव, देव भजन करी महादेव, भजन करी महादेव. ओ राम पूजे सदाशी, राम पूजे सदासी, भजन करी महादेव, देव भजन करी महादेव, राम करी महादेव, देव भजन करी महादेव. देव भजन करी महादेव. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीरामाचं भजन करणारे देवादे देव महादेव. पण त्यांच्याकडे कुठून आलं रामाचं नाव? वाल्मिकी महाराजांनी शतकोटी अभंगाचा, शतकोटी श्लोक रामायण लिहलेलं आहे. आणि रामायण लिहिल्यानंतर सगळ्याला कळालं, पृथ्वीवर असणारे जीव, पाताळामध्ये असणारे दैत्य आणि स्वर्गामध्ये असणारे देव पळत गेले वाल्मिकाकडे. महाराज, तुम्ही लिहिलेलं रामायण देऊन टाका आम्हाला. विचारलं, कस का रे बाबा? रामायणाचं दर्शन घेतलं तर जन्माचं सार्थक होते म्हणे, आम्हाला द्या.
भांडण लागलं आणि वाल्मिकी महाराजांना महादेवाला सोपून दिले, तुम्ही हे या 3 लोकांमध्ये वाटून टाका. वाटायला लागले बरं का. 100 कोटी श्लोक आहेत, त्याच्यामध्ये 3 भाग केले. बघा आपण करून बघूता. हो, 100 कोटीमधले 33 कोटी देवाला दिले, 33 कोटी जीवाला दिले, 33 कोटी दैत्याला दिले. किती कोटी राहिले? 1 कोटी राहिले. 1 कोटीमधले 33 लाख 33 लाख 33 लाख गेलं. किती राहिले? 1 लाख. 1 लाख मधले 33,000 33,000 33,000 राहिले किती? 1,000. 1,000मध्ये 300 आपणाला, 300 देवाला, 300 दैत्याला राहिले किती? 100. 100 मधले 30 30 30 किती राहिले? 10. 10 मधून 3 3 3 श्लोक देऊन टाकले. राहिले किती? 1. एका श्लोकामध्ये 32 शब्द होते. 32. 10 शब्द आपणाला दिले रामायणातले, 10 शब्द दैत्यांना दिले आणि 10 शब्द स्वर्गामध्ये असणाऱ्या देवांना दिले. राहिले किती? 2 राहिले. महादेवाने म्हणलं, बापू इमानदारीनं वाटून दिलो रे तुम्हाला. 1 2 आहेत, 2ला 3 करता येतात का? मग 2 शब्द माझ्याकडे राहू दे. म्हणतात की वयस्कर मंडळी, आई वडील, बापू तुला 10 एकर, तुला 10 एकर, तुला 10 एकर दिलो, उगं मर्जे कोणा 2 एकर माझ्या नावानं राहू दे रे, मोदीचे पैसे राहू दे म्हणतात की नाही? तसं महादेवाने म्हणलं, उगं 2 शब्द आहेत राहू दे. सगळ्यांनी म्हणले भोळा आहे बापू, भोळा आहे. इमानदारीनं वाटून दिलं. राहू दे राहू दे राहू दे, ठेवून या. ते भोळं नव्हतं, चतुर होता बरं का. रामायणामधलं भुसकट देऊन टाकलं आणि त्याच्यातलं बी ठेवून घेतलं, त्याचं नाव राम. सगळं देऊन टाकलं आणि राम तेवढं ठेवून घेतलं. आणि मंथन करत असताना लक्ष्मी निघाले, नारायण घेतले, अमृत निघालं, देव घेतले, विष निघालं. कोण पुढे येत नाही. विषाचं थेंब खाली पडल्यानंतर 12 कोस जळायला लागलं. काय करावं? मग महादेवाला पुढे केले, घ्या तुम्ही घ्या. महादेवाने आले आणि विष प्राशन केले. अंगाचा धाय सुरू झाला. नारदानं सांगितलं, तुमच्याकडे राम नावाचा शब्द आहे ना, तुम्ही म्हणा. मग त्यावेळेस श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं महादेवाने म्हणायला लागले. हो, म्हणून रामकंठी धरा. अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. राम प्रभूला असं वाटलं होतं की माझ्या हाताने दगड बुडाले नाहीत तरले, मी टाकून बघतो आता. अयोध्येला आल्यानंतर 3 दगड घेतले लहानशे आणि गेले गंगेच्या किनाऱ्यावर. गेले तिकडे इकडे बघले, एखादा बुडालं तर नावाचं पंचनामा होते. तिकडे इकडे बघले आणि एक खडा टाकला, टप म्हणलं बुडालं. तिकडे इकडे बघले, कोण नाहीत, बरं झालं. दुसरं खडा टाकलं, टप म्हणलं बुडालं, काही झालं नाही. तिसऱ्या खडा टाकले, टप म्हणलं बुडाला. हाताची टाळीचा आवाज आला. तिकडं बघलं, कोण आहे? एका झाडाच्या बुडाला माकडाचं पिल्लू होतं, ते आलं. बघितलं. देवाने म्हणलं, हनुमंता कधी आलास? हनुमंताने म्हणलं, पहिल्या खड्यालाच आलो, सुरुवातीलाच येऊन बसलो. हनुमंता, अरे माझे नाव लिहिल्यानंतर दगड बुडाले नाहीत. हनुमंतरायने म्हणले, देवा खरंच सांगू का? हो, तुमच्यापेक्षा तुमचं नाव किती मोठं हे तुम्हाला सुद्धा महाराजांचं प्रमाण आहे. तुझी या नामाचा महिमा तुझने कळे मेघ महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. हो देवा, तुम्ही देवा होता, पण तुमच्या नावाचं महत्व तुम्हाला सुद्धा माहिती नाही.
चला म्हणून रामकंठी धरा रामायणामधलं उदाहरण आहे. सगळे लंकेमध्ये रावणाने सगळ्याला सांगितले, ए बाबांनो, रामाचं नाव कोणी घ्यायचं नाही रे. एकानं उभा राहिला, म्हणाला, ओ राजा, आम्हाला काय सांगता? अगोदर घरात सांगा तुमच्या. घरात सांगा? हो म्हणलं, तुमचा भाऊच भजन करते रामाचं, आम्हाला काय सांगता तुम्ही? आता आम्ही बी जर तुम्हाला म्हणलो माळ घ्या, तुम्ही जर आमच्या घरातले सुधारले तर बरं आहे, नाहीतर तुम्ही काय म्हणता, तुमच्या पोराला घाला अगोदर, नंतर आम्हाला शहाणपणा सांगा, होय की नाही? रावणाला म्हणले, हो तुमच्या भावाला सांगा. काय झालं? रामाचं भजन करते नाही, रामाचं नाव खोरून नाव लिहून ठेवलेलं आहे दारावर. असं आहे का? पळत गेलो रागाने, बघितलं एकीकडे रा आणि एकीकडे म लिवलेलं आहे. ए बिभीषण, पळत आलं. दादा आलात तुम्ही? दर्शन घेतलं. दूर हो तिकडं. काय झालं दादा? काय चुकलं माझं? काही काम असलं तर मला बोलवायचं, मी येतो ना. नाही म्हणलं, पूर्ण लंकेमधले सगळे लोकांनी आक्षेप घेतलेला आहे तुझ्यावर. काय घेतलेलं आहे दादा? काय चुकलं मी? बघा हे लिहिलेलं काय सांग बरं, वाचिव ते. विभीषणानं म्हणलं, दादा मला तर वाचिता येते, पण माझं म्हणणं आहे की तुम्ही वाचा. कळाला का नाही? 4GB लागते बरं त्याला. या बोलण्यात व्याकरण आहे. दादा माझ्या मनामध्ये आहे की तुम्ही वाचा. रावणाने म्हणलं मला वाचायचं नाही. दादा तसं करू नका, तुम्ही माझे दादा आहोत, गुरु आहोत, म्हणजे अंतकरणातून आहे, तुम्ही वाचा. त्यानं म्हणलं मला वाचायचं नाही म्हणून मी वाचना. कळालं का नाही? बर, नाहीलाच आहे दादा. ते काय सांगू का? तुमचंच नाव आहे आणि वहिनीचं नाव आहे. माझं नाव? वहिनीचं नाव? हो म्हणलं. तुम्ही माझे गुरु आहात? हो. तुम्ही माझे दादा आहात? हो. दररोज उठून तुमचं दर्शन घ्यावं? हो म्हणलं. पण मला येणं होत नाही, तुम्ही तुमच्या कारभारामध्ये तुम्ही बिझी असता. हो म्हणलं. मग त्याच्यासाठी तुमचं वहिनीचं नाव लिहून ठेवलो मी. अरे ते वेगळं दिसते मला. दादा तुमचं नाव काय? रावण. रावण मधलं रा लिहलो. वहिनीचं नाव काय? मंदोदरी. मंदोदरी मधलं म लिहलो. रावण म्हणला सगळ्याच्या घरावर लिहायला. विठाल रामाचं कंठामध्ये धरा. कंठी धरा म्हणजे कंठी म्हणजे कळत नाही ना. एकानं म्हणलं रामाचं फोटो घ्यायचं आणि गळ्यामध्ये बांधायचं, ताईत बांधल्या म्हणे. तसं आहे का? नाही. कीर्तनकारांना सांगितलं झाडे लावा, झाडे लावा, लावले झाडे. आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या महाराजांना झाडे लावा, पळत आलं. कुठेही तुम्ही झाडे लावा म्हणता महाराज? हो बाबा, झाडे लावलं तर चांगलं होते. मला पोलिसांनी धरून नेलं, 10,000 रुपये दंड घेतलं. नाही बाबा, विचारा त्या शेजारच्याला. हो हो महाराज, कालच आलंय बरं, 6 महिने सजा आणि 10,000 रुपये दंड लागले त्याला. मी म्हणलो झाडे कोणते लावलास? मी त्यानं मला गांजाचे लावलं. का त्याची का पूजा करतील? सांगणाऱ्यानं सांगितलं आणि वेगळंच केल्यानंतर कसं? नवरा म्हणला बायकोला, काय ग 20 वर्ष झालं तुझ्यासोबत संसार करतो, एक दिवस सुद्धा आनंदानं जेवणा गेलो. कधी बघू दे स्वयंपाक नीट करतच नाही. कधी तर डोक्यानं काम करत जा. मालक डोक्यानं काम केलं तर स्वयंपाक चांगलं होते. बरं बरं. दुसऱ्या दिवशी भाकरी करत बसली आणि चुलीतली धिलपी जळत जळत बाहेर आली. हाताने ढकलाव का नाही, तेव्हा तिला आठवण आलं डोक्यानं काम करावं. असं धरली, चुलीमध्ये दाबली. काय झालं असेल आता? तुमच्याकडे बालाजीला गेलं तर कसं होतं, ठीक आहे नाही? तसंच झालं बघा. म्हणजे डोक्यानं काम करा म्हणल्यानंतर का डोकं चुलीमध्ये टाका म्हणलेत का?
ए बाबा औषध भारीचं आहे रे, तुला खोकला लागलाय. हो म्हणलं, खोकला लागलाय. औषध घेताना जास्त पाण्यात घे बरं. ते म्हणला हो हो साहेब. बाटल घेऊन आलं, नदीत गेलं येणं. कमऱ्या एवढ्या पाण्यात नाही, गळ्या एवढ्या पाण्यात गेले. तिथून फोन केले, डॉक्टर साहेब गळ्या एवढ्या पाण्यात गेलो, फुरिकामध्ये जाऊ. तिनं मला पाणी टाकून घे म्हणलो का तुला उभा टाकून घे म्हणलो. विठाला लक्ष देऊ नका, त्या अर्थाकडे लक्ष द्या. म्हातारी फार आजारी आहे. डॉक्टर साहेब ना आले, बघितले, मेडिकल देतो, चल रे बाबा, नातूला बोलून नेले. हां तूच आहेस का? हो म्हणलं, आम्ही दोघं नातं होता. एक काम कर, एक गोळी आहे आणि हे औषध आहे. औषध जड आहे आणि म्हातारीला देत असताना हलवून 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 द्या. बरं साहेब. घरी आला, पप्पा औषध जड आहे म्हणे, आजीला हलवून हलवून द्या म्हणले. त्याच्यासाठी आजीचे हात तुम्ही धरा, पाया आम्ही धरता. अंगणामध्ये आणले तिला. 90 वर्षाची म्हातारी. तिला हलवायला लागले, सन सन तिकडेच गेली. झाला तर काय, हलवून द्या म्हणले तर औषधाला हलवून द्या म्हणलेत का म्हातारीला? तसं रामकंठी धरा याचा अर्थ गळ्यामध्ये फोटो ताई बांधायचं नाही. नवीन लग्न झालतं, सुनबाई होते. ए पोरे, तुझ्या देराला सोयरे बघा येवला येत. मग काय म्हणणं आहे? तुला काहीच कळलं, तू स्वयंपाक करू नको, काही करू नको. सोयरे आले इकडे, त्यांनी जेवताना मी स्वयंपाक करतो, आम्ही सगळे. तू एकच काम कर, हो त्या गच्चीवर असणारं पापडाचा डब्बा आहे, डब्बा घे आणि तू जाऊन भाजीत बस. बरोबर. सोयरे आले, जेवले. तिने डब्बा घेतली, अंगणामध्ये हरभऱ्याची भाजी वाळू घाटलती आणि डब्बाच घेतली. उन्हामध्ये जाऊन डब्बा घेऊन बसली. झालं भाजीमध्ये. काय करतोस? भाजीत बस म्हणते म्हणून बसलो भाजीमध्ये. म्हणजे शब्दाकडे लक्ष देऊ नका, त्या शब्दाच्या अर्थाकडे लक्ष द्या. रामकंठी धरा, रामाच्या नावामध्ये कंठामध्ये धारण करा. रात्रंदिवस रामाचं नाव घ्या. बरं, याची जोडी करा. एकानं म्हणलं, महाराज आम्ही का जोडी केलो नाही का? अरे बाबा, तू जोडी केलेला आहेस, केला नाहीस. कशाची केलास? हे संसाराची जोडी केलास. ते संसार सगळं नाशिवंत आहे, एक दिवस जाणार आहे. असं अभंगाचं दुसरं चरण. नसीबंताटी प्रिया पुत्र नसीबंत हाटी प्रिया पुत्र
10 ते 12 त्यांचं कीर्तन आहे बरं का. जे जे आले नाहीत त्यांना सांगा माय उद्याचं महाराज चांगला आहे म्हणा. आम्ही रात्री गेलो त्या काय आवाजाची तयारी आहे. उगं लोक बोलवत नाही. 12 वर्ष रियाज केलेले लोक आहेत बरं का. विठाला नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सेन ते शिकळ. नाशिवंतही जाणार आहे, प्रिया पुत्र धन, धन जाणार आहे, प्रिया जाणार आहे, पुत्र जाणार आहे. कारण संसाराची जोडी आपण केलो तर बीज जसं आहे तसं आपल्याला दुःख मिळणार आहे. पण त्याच्यासाठी ते बी पेरायचं नाही, संसाराचं बी आपण पेरायचं नाहीये. म्हणून रामकंठे धरा. काय रामाच्या नावामध्ये जादू आहे, काय ताकद आहे. काय ताकद आहे रामाच्या नावामध्ये. बघा आज उद्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे. त्याच्यासाठी हर कीर्तनकार एका वेळेला एक गीत तयार झालं. काय म्हणून महाराजांचं क्लिप व्हायरल झालेलं आहे बरं का. कोणतं झालं महाराज. बनाएंगे बनाएंगे मम तुम्हारी जान से प्यारा है, जान से प्यारा है. अब से पूरी गाना बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, जय हो. कसम तुम्हारी जान से प्यारा है, जान से प्यारा है. अवधपुरी गाना बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. जब तक मंदिर पुराना होगा जन्नत ना बैठेंगे. जब तक मंदिर पुराना होगा जन्नत ना बैठेंगे. सोरी सोरी कुछ भी चलेगा जन्नत ना बैठेंगे. हे राम जी की डोली लगी जल भगवान अरे तारा. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. कसम तुम्हारी नाम से प्यारा है, जान से प्यारा है. अवधपुरी का नाम बनाएंगे मंदिर. हे दररोजच चालू होतो. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. कोरोना आला, आल्याच्या नंतर गाणं बदललं. बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर. कसम तुम्हारी बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर. कसम तुम्हारी नाम से प्यारा है, जान से प्यारा है. अवधपुरी का बन रहा है मंदिर, बन रहा है मंदिर. कोरोनामध्ये मोदी साहेबांनं भूमिपूजन केले. आता बनाएंगे म्हणायचं नाही, बन रहा है. पण उद्यापासून बन रहा बी म्हणायचं नाही. काय म्हणायचं. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. आ रहे हैं राम. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. बन गया है मंदिर, अरे वाह. बन गया है मंदिर. आ रहे हैं राम. बन गया है मंदिर. बन गया है मंदिर.
आता उद्यापासून बन रहा बी म्हणायचं नाही, बनाएंगी बी म्हणायचं नाही, बन गया अनंत ब्रह्मांडाचा नायक विराजन पर उद्या होणार आहे बरं का, आनंद आहे आपल्याला. म्हणून रामकंठे धरा, अलीकडली जोडी करू नका. प्रिया पुत्र धन हे नाशिवंत आहे. हो, आता उद्यापासून का होईना, आतापासूनच का होईना, रामाचं नाव सतत आपण घ्यायचं. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो बोलो राम 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 बोलो श्याम श्याम. हरी मनवा हरी मनवा 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 खेती करो हरिना. मनवा खेती करो हरिना. मनवा खेती करो हरि नाम. मनवा खेती करो हरि नाम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. हो, आता आपणाला खेत म्हणजे शेत कोणतं करायचंय, हरिनामाचं शेत करायचंय बरं का, दुसरं नाही. हो, म्हणून आपल्या भारत देशामधले तरुण असतील, वर्ध असतील आणि सगळे मुलं असतील. हो, म्हणून एक अजून एक सुंदर एक गीत निघालं बरं का, भारत का मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में ही एक ही नारा गूंजेगा. जल में ही एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का मेरे भारत का मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जय श्री राम 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 जय 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 श्री राम. जय 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 श्री राम. जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. महाराजांचं ना आमचंच आवाज आलंय, तुमचं नाही. म्हणजे एखादंच आमचंच आहे वाटलेलं का तुमचं आहे. अजून फराळ केलं नाहीत बरं. सकाळी 10 वाजता गाडीत बसली, गाडीमध्येच दिवस गेला आज. तुम्ही करून आला म्हणा की मग मोठ्याने, जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्री राम जय जय श्री राम. ठाला
दिलं सकाळी? हाय की अजून सकाळी तुमचं? नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीण तेची फळ. जे बी आहे तेच उगवते. म्हणून संसारातलं जोडी करू नका. संसार दुःख आहे आणि दुःखाचंच आपल्याला संगती होईल. बघा, जसं बी पेरलं तसं उगवचे तेच फळ येते. अशा लेकराला बापानं पाठवून दिलं, ए बरा सावकाराकडून जा रे, एक 2000 रुपये आण. बरं बरं. सावकार गच्चीवर बसत गाजता. अटॅक जर आलं तुम्हाला, वरी जर मेलो, खाली कसं आणाव ते चिंता लागली म्हणला. देते का म्हणाला 2000. हे बरं जाऊ रे. गेलं पुढे गेलं. काय झालं रे? बाबा 2000 दिलं नाही. असं मोठ्याला पाठवून दिलं. ए परत तू जा. राम राम सावकार. राम राम. भाऊ आलता की माहित आहे की आम्हाला. 2000 रुपये मागितलं मग दिलो नाही. कसं देऊ? काय झालं? काय बोललंय का त्यानं? काय बोलते? अरे 2000 देतो थोडं बस म्हणलो त्याला. त्यानं खालून चिंता लागली, त्याला टेन्शन आलं म्हणे. त्याला विचारलो कशाचं टेन्शन, कशात चिंता? तुम्ही वरी बसून दात घासता, वरी जर मेलो खाली कसं आणावं म्हणते. हसलं बोलायचं राहते काय? सावकार लहान नाही पोरग ते, त्याला काय कळणार आहे? वरी मेल तर खाली कसं आणायचं त्याला काहीच कळणार. अज्ञान पोरग आहे ते. मला माहित आहे तुकडे करून आणावं. हे बी तसं जळालं की देईल का त्याला? गेलं शिवाय गेलं पळत पोरग. बाबा दिलं नाही. बाप आला. राम राम सावकार. राम 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 राम. वाह काय पोर आहेत. काय चुकलंय त्यांचं? एकटा म्हणते मेलं तर कसं आणावं, एकटा म्हणते तुकडे करून आणावं. असलं राहतेत का? तुम्हाला 2000 नाही 10000 देतो. बोलायची पद्धत राहते, मर्यादा राहते. काय बोलतात का सावकार? पोर आहेत ते. त्या पोरायला काय कळणार आहे? काहीच कळणार. अज्ञान लेक राहते. काहीच कळणार. मला सगळं कळते. खाली कशाला आणा, वरीच पेटून टाक. ज्याचा सीण तेच फळ. जे बी आहे तेच फळ लागते. म्हणून संसाराचं जोडी करायचं नाही. माझ्या रामाच्या प्रभूच्या नावाची जोडी करा. जोडी केल्यानंतर भवसागरामधून पलीकड जाता अभंगाचं 3रं चरण. नावधन करा नामाची शस्त्र नामाची. नावधन करा सहस्त्र नामाची. हे नामधन करा सहस्त्र नामाची. नामधन करा सहस्त्र नामाची. तुझी पावे जो भव सिंधू धरी पावे. जे भावा सिंधू थारी पावे पावे. श्रीमंत धन हो नासिबत अटी क्रिया पुत्र धन. नासिबत अटी क्रिया पुत्र धन. धन नाव धड करा सहस्त्र नामाचे. अनेक वेळा नाव घ्या, सतत नाव घ्या, हजारो वेळा नाव घ्या. आणि ते देवाचं नाव घेतलं तर आपलं नाव धड होते. हे नाव आहे बरं का. जसं पाण्यातून पलीकड जाण्यासाठी लाकडाचं नाव लागते, तसं संसार सागराच्या
पलीकडे जाण्यासाठी या नाव्याला धड करा, मजबूत करा. याला छिद्र आहेत बरं का, 6 प्रकारचे छिद्र आहेत. हो, काम, क्रोध, मद, मच्छर, दव, अहंकार हे छिद्र आहेत. याला बुजवा. आणि ते कशानं बुजून जाईल? देवाच्या नावानं बुजून जाईल. आणि देवाचं नाव सतत घेतलं तर पलीकडं आपण ते भव सिंधूचे तडी पावे, पलीकडपर्यंत आपण जाता. अभंगाचं 3 चरण झाले, राहिलं 1 चरण. तत्पूर्वी भजन करायचं आहे. सर्वांनी हात असणारे वर करा. कॅमेरामध्ये दिसते बरं का, मिळणार नाही. आज भजन केलेलं वरीश्वर आपल्या कामाला येणार आहे. सर्वांनी हाताने टाळी वाजून मुखाने नामस्मरण. देवाचं नाव घेत असताना यम सुद्धा जर आलं तर त्या यमाला मारायची ताकद आहे. तुका म्हणे काळा हाणा तोंडावरी, भाता भरा हरी रामवाने. आपलं भाता रामाच्या नावानं भरा आणि त्या काळाला मारा बरं का. असं तुकोबरायांचं चिंतन झालेलं आहे. 2 वेळेस आलो मी अगोदर, पुन्हा येतो, पुन्हा येईन, काही टेन्शन घेऊ नका बरं का. महाराज बोलवतात का एकतर लांबचं प्रवास आहे, पुन्हा अजून 1 कीर्तन आहे. आता उद्या तर 4 कीर्तन आहे. महाराजांना बी आहे. इथं केलं का दुसरीकडे अजून 2-3 कीर्तन आहेत महाराजांना. म्हणून झालेली सेवा रामप्रभूच्या चरणावर ठेवतो. बोलत असताना काय चुकलं असं सर्वांच्या पाय नतमस्तक होतो. क्षमा मागतो, सर्वांनी क्षमा करावं. उद्याचा दिवस कोणी विसरायचं नाही बरं का. कोणीच कामाला जाऊ नका, काही हरकत नाही. जलंबर काम आहे आपणाला. उद्या आनंद लुटायचा आहे. आनंद आपल्या आनंदामध्ये देवाने जर आपल्याला आनंदात बघितलं तर वरीश्वर देवाला सुद्धा आनंद वाढते आणि आपल्याला आनंदात ठेवते बरं का. कामाला जायचं नाही. उद्यापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे आनंद आहे, जे देवाचं साधन आहे, ते सगळ्यांनी करा. सर्वांना विनंती. आणि भगवंताने सगळ्याला सुखानं समाधान ठेवावं असं प्रार्थना करतो. या कीर्तनाला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर दादा आणि मस्के पाटील
यूट्यूबवरती येणार आहे आणि ते इथले नाहीत बरं का, बुलढाणा जिल्ह्यामधून पुरुषोत्तम पाटील बुलढाणेकर म्हणतात की नाही, त्यांच्या शेजारी यांचं गाव आहे, तिथून आले. त्यांना वेळच नव्हता. हो, गाजलेलं चॅनल आहे. मोबाईलवर आल्यानंतर त्याच्यासमोर घंटी राहते, घंटी राहते का ना, त्याला काय करायचं, दाबायचं. आणि असं एक राहते बघा, त्याला काय म्हणतं, हां माहीत आहे का तुम्हाला, लाईक करायचं. आपण सदस्य व्हायचं, आपलं गावचं नाव पूर्ण भारत देशामध्ये गाजावं का आपल्या गावामध्ये राम मंदिर आहे हे पूर्ण वारकरी संप्रदायाला कळावं म्हणून त्यांनी आलेले. त्यांना धन्यवाद देतो आणि कीर्तनाला पूर्णविराम. विठ्ठल जय जय.